जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सर्व जय शिवशाही मराठा साम्राज्याशी निगडीत सर्वच्या सर्व आपल्या बंधू भगिनींना आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आमचा सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा भेटतोय आणि आज भेटत असताना आजचा विषय हा सध्याच्या घडीला जे प्रॉब्लेम आपण फेस करतोय, जे संकट कोरोना रूपी आपण फेस करतोय, त्याचा सामना करण्यासाठी जी काही मंडळी जीवाचं रान करतायत, ज्यांचा दिवसाचा दिवस राहिला नाही आणि रात्री, असे अनेक मंडळी आहेत, अशा अनेक संघटना आहेत, अशी कार्य करणारी अनेक जण आहेत. पण त्यातल्या त्यात जेव्हा आपण कोरोना संदर्भात सगळ्या काही गोष्टींच्या घडाचा विचार करतोय, तेव्हा आपल्याला कळून चुकलंय की आपल्याला जर याच्यापासून वाचायचं असेल, कोरोना झाल्यावर सुद्धा आपल्याला वाचण्याचे चान्सेस आपले वाढवायचे असतील, आपल्या आरोग्याची सुधारणा जोरदार आणि लवकर करायची असेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो प्लाझ्माचा आणि रक्तदानाचा किंवा लढा रक्ताचा. या नात्याने पुणे शहर आणि परिसरामध्ये, अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई पाठोपाठ पुणे, ह्या दोन शहरामध्ये कोरोनाची स्थिती खूप भयावह आपल्याला पाहायला मिळतेय. आणि या सर्व स्थितीचा सामना करण्यासाठी ज्या दोन मित्रांनी जीवाचं रान केलं, एक छोटीशी संकल्पना समोर आणली आणि ती अस्तित्वात उतरवायला सुरुवात केली, ते आजचे आपले गेस्ट आहेत. मी सर्वात पहिल्यांदा लढा रक्ताचा याचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय ऋषीजी साबळे यांचं या शिवशाहीच्या व्यासपीठावर मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो. खूप स्वागत आहे सर. धन्यवाद सर. आणि सर्वांना लढा रक्तदानाचा या टीम तर्फे आणि संपूर्ण जसं आपण बोलू की छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना आपण विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मला इथे माझं मनोगत किंवा आलेले अनुभव, कोरोना काळात जे आलेले अनुभव आहेत ते व्यक्त करण्यासाठी तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मोहिते सर आणि वैभव सर आपला मी मनापासून धन्यवाद मानतो सर. धन्यवाद. जय जिजाऊ, जय हो, शिवराय. आणखी एका विशिष्ट माणसाची ओळख करून द्यायची आहे. शिवशाही मराठा साम्राज्याचा असा खांब की ज्याच्या भोवतीने शिवशाही मराठा साम्राज्य फिरत राहतं, ते आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय सन्माननीय आमचे बंधू संदीप मोहिते पाटील, हेही आज आपल्यासोबत लाईव्हला उपस्थित आहेत. आणि ऋषी साबळे सरांसारखी खूप सारी व्यक्तिमत्व फ्रंट लाईनला येऊन काम करतायत, पण त्यांचं बॅकबोन म्हणून काम करण्याचं काम संदीप भाऊंसारखी माणसं करतायत. त्यामुळे या व्यासपीठावर या विषयावर बोलण्यासाठी मी संदीप भाऊंचं सुद्धा शिवशाहीच्या या व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो. तुम्ही घरचे आहात आणि ऋषी भाऊ पण घरचे आहेत, पण आजचा आपला विषय जो आहे त्याची खूप आतुरतेने लोक वाट पाहतायत. या विषयामध्ये नक्की काय आहे, याचं काम कसं चालतं, याची गरज काय, आता पुढच्या आपल्या कल्पना काय असायला पाहिजे, या सगळ्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मी खूप वेळ दवडणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करतो ऋषी भाऊंना की मुळात प्लाझ्मा ही संकल्पना काय आहे, याच्या बाबतीत अजूनही खूप लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नक्की ही गोष्ट आहे काय आणि ती कशी मिळवली जाते, याबद्दलचं आपण सविस्तर मार्गदर्शन आपल्या प्रत्येक इथं पाहणाऱ्या सगळ्या सन्माननीय लोकांना करावं, अशी मी विनंती ऋषी सरांना. ओके. सर्वप्रथम प्लाझ्मा ही संकल्पना जसं जर पाहायला गेली तर कोरोना काळामध्ये जास्त लोकांना ही माहिती पडण्याचं कारण असं आहे की कोरोना काळामध्ये एखादा रुग्ण जर गंभीर अवस्थेत होतो, म्हणजे त्याची परिस्थिती जर जास्त खालावली जाते, तर त्या दरम्यान एका कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा हा त्या गंभीर व्यक्तीला देऊन त्याच्या शरीरातील अँटीबॉडीज किंवा प्रतिकारक क्षमता ही वाढवली जाते. या गोष्टीला प्लाझ्मा थेरपी असं बोललं जातं. आणि प्लाझ्मा म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या शरीरामधील रक्तामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा ह्या 4 गोष्टी उपलब्ध असतात प्रत्येकाच्या रक्तामध्ये. तर त्या रक्तामध्ये 55% हा प्लाझ्मा असतो. आणि प्लाझ्मा जर पाहायला गेला तुम्ही तर पिवळसर रंगाचा एक द्रव पदार्थ असतो, किंवा आपण त्याला अँटीबॉडीज हा शब्द सगळ्यांना परिचित आहे. तर प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. तर ह्या अँटीबॉडीज ह्या कधी निर्माण होतात किंवा यांचं प्रमाण म्हणजे कोणत्या प्रमाणात ह्या इतरांना आपण देऊ शकतो, त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. सर्वप्रथम मी सगळ्यांना हे सांगेल की आज कोविड काळामध्ये म्हणजे सुरुवातीला आपण कोणताही रुग्ण जर म्हणजे आजारी आपण डिटेक्ट झाला की तो कोविड आहे, त्याला कोविड झालेला आहे,
तर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये त्वरित आपण त्यांना दाखल करून घेतो. त्याच्यानंतर डॉक्टर आपापल्या परीने त्यांच्यावर उपचार करत असतात. पण एका विशिष्ट कालावधीमध्ये त्यांची प्रकृती ही त्या औषधांना किंवा त्या उपचारांना साथ देत नाही. तर त्यावेळेला डॉक्टर हा प्लाझ्मा हा पर्याय निवडायला लावतात किंवा त्याच्या संदर्भामध्ये ते रुग्णांच्या नातेवाईकांना सांगतात की आपल्याला आपले जे रुग्ण आहेत त्यांना आपल्याला प्लाझ्मा द्यावा लागेल. तर प्लाझ्मा म्हणजे कसं असतं की एखादा व्यक्ती कोरोनातून संपूर्णतः बरा झालेला आहे, त्याच्या शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता ही तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर तो बरा झाल्यानंतर बरोबर म्हणजे 14 दिवस समजा आपण 14 दिवसांपर्यंत एखादा व्यक्ती बरा झाला, त्याच्या पुढील 28 दिवसानंतर तो व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यास योग्य ठरतो. आणि त्याच्या प्लाझ्मा दान केल्यामुळे कोणत्याही प्रकारे त्याच्या शरीरावरती दुष्परिणाम होत नाही. लोकांच्या मनात अनेक संभ्रम असतात की सर आम्ही आत्ता कोरोनातून बरे झाले आहोत आणि आम्ही जर प्लाझ्मा दान केलं तर आम्ही पुन्हा आजारी पडण्याची शक्यता आहे का? किंवा आम्हाला परत आवाज काही येत आजार नाहीये. होण्याची ऋषी शक्यता दादा, आहे आवाज का? येत नाहीये. हा, आता येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का आता? येतोय येतोय दादा, तुम्ही कंटिन्यू करा. तुमचा आवाज रेग्युलर येतोय. सरांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे जरा. तुम्ही हो कंटिन्यू हो करा. हो, चालेल. येतोय, क्लिअर येतोय. ओके. तर सर्वप्रथम आपल्याला सर्व प्लाझ्मा डोनर म्हणजे आपण प्लाझ्मा डोनर कोणाला बोलू शकतो, तर ज्या व्यक्तीला कोविड बरा होऊन 14 दिवसानंतर म्हणजे समजा ते बरे होत असतील तर त्याच्या पुढील 28 दिवसानंतर ज्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात रक्तातील, ज्याला अँटीबॉडी टेस्ट म्हटलं जातं, ज्याचे आयजीजी किंवा सिरोलॉजी अशा प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्याच्यानंतर त्याच्या शरीरातील अँटीबॉडीचं प्रमाण किती आहे हे चेक केलं जातं आणि ते जर उपलब्ध असेल, अँटीबॉडीज जर त्याच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील, तर त्यांचं ते प्लाझ्मा दान करून प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय असतं की आपलं रक्त एका मशीनद्वारे काढून त्या मशीनमध्ये आपण जे प्लेटलेट्स आपल्या रक्तामधील प्लेटलेट्स म्हणा, आरबीसी म्हणा, डब्ल्यूबीसी म्हणा, हे वेगळं काढून प्लाझ्मा हा संपूर्णतः बाकीचे उर्वरित जे 3 घटक आहेत ते पुन्हा आपल्या शरीरात टाकले जातात. तर या थेरपीला प्लाझ्मा थेरपी असं म्हटलं जातं. आणि प्लाझ्मा थेरपी ही दर 15 दिवसानंतर आपण करू शकतो. जसं रक्तदान आपण दर 3 महिन्यानंतर करतो. म्हणजे एकदा रक्तदान केल्यानंतर पुरुष दर 3 महिन्यानंतर रक्तदान करू शकतात आणि महिला ह्या दर 4 महिन्यानंतर रक्तदान करू शकतात. तर प्लाझ्मा थेरपीमध्ये मात्र असं अजिबात नाहीये. आपण दर 15 दिवसानंतर आपण प्लाझ्मा दान करू शकतो. आणि प्लाझ्मा दान केल्यामुळे कोणत्याही प्रकारे शरीरावर दुष्परिणाम होत नाही. फक्त आपल्या शरीरातील डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होऊन द्यायचं नाही. आपल्याला जास्तीत जास्त द्रव पदार्थ म्हणा किंवा पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त चांगलं ठेवायचंय. या व्यतिरिक्त कोणताही आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही. उलट प्लाझ्मा दान केल्यामुळे आपण 2 व्यक्तींचे जीव वाचवू शकतो. आणि आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्लाझ्मा दान करत असताना कोणत्याही प्रकारे आपण म्हणजे सगळ्या सुरुवातीलाच प्लाझ्मा दान करण्याच्या आधी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्याही प्लाझ्मा दान कोण करू शकतं सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न असतो. तर ज्या व्यक्तीचं वय 18 पासून 60 ते 65 वर्षापर्यंत आहे असा कोणताही व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतो. त्याच्यानंतर जो कोरोनामुक्त झालेला आहे त्याच्या 28 दिवसानंतर तो व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतो. ज्या व्यक्तीला डायबिटीज, त्याच्यानंतर बीपी, त्याच्यानंतर थायरॉइड यासारखे जर आजार असतील तर आपण प्लाझ्मा दान करण्यास त्यांना शक्यतो आपण टाळतो. कारण इतर आजारांमध्ये त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण शक्यतो ती काळजी घेतो. त्यानंतर ज्या महिला गरोदर असतील किंवा ज्यांची डिलिव्हरी झालेली असेल तर अशा महिलांचं आपण प्लाझ्मा दान करून घेत नाही. ज्या अविवाहित महिला आहेत ज्यांचं हिमोग्लोबिन 12.5च्या वर आहे, ज्यांचं वजन 50 ते 55 किलोच्या पेक्षाही जास्त आहे, अशा महिला प्लाझ्मा दान करण्यास योग्य असतात. त्यासोबतच प्लाझ्मा दान ही संकल्पना कोरोना काळामध्ये जास्त प्रचलित होण्याचं कारण असं आहे की आतापर्यंत आपण लढा रक्तदानाच्या या माध्यमातून माझा मित्र ज्यांनी ह्या लढा रक्तदानाची सुरुवात केली, किशोर सातपुते, तर याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रक्तदानासाठी काम करत होतो. हे काम करता करता पुढे जसं प्लाझ्माची रिक्वायरमेंट येत गेली तर त्यानुसार नक्की हे काय असतं याची सविस्तर माहिती आम्ही घेण्यास सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर जसं सर बोलले की मुंबई आणि पुण्यामध्ये जास्त जशी प्लाझ्माची मागणी होत आहे तर इथे सर्वात पहिला आम्ही सुरुवात केली आणि ते करता करता पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात जे ब्लड बँकांचे कर्मचारी असतील किंवा अनेक जे व्हॉलेंटियर बोलू शकतो किंवा आपण त्यांना मदत मित्र बोलू शकतो की ज्यांना आम्ही एक सोशल मीडियाच्या माध्यमातून 600 लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला.
आणि ते 600 लोक अशी आम्हाला सहभागी झाली आहेत की आज कुठेही महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर रक्ताची गरज असेल, प्लाझ्माची गरज असेल, तर आम्ही त्यांना संपर्क करतो आणि त्यानंतर ते स्वतः जाऊन त्या जिथे गरज आहे त्या इस्पितळात जाऊन किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे ते मदत करण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांच्याच्याने जर शक्य नसेल तर ते त्यांच्या मित्रपरिवारातील नातेवाईकांनाही घेऊन जाऊन तिथे मदत करतात. तर अशा प्रकारे ही संकल्पना लढा रक्तदानाची वाढत गेली आणि या लढा रक्तदानाच्या माध्यमातून आज जवळपास आपल्यापर्यंत 600 लोक जी आहेत ती आपल्याला सहभागी झालेले आहेत किंवा आपल्याला अटॅच झालेले आहेत. आणि आपण अशाच प्रकारे म्हणजे खूप लोकांना वेगवेगळे गैरसमज आहेत प्लाझ्मा दान संदर्भामध्ये, की अनेकांना वाटतं की प्लाझ्मा दान केल्याने काही त्रास होईल किंवा आम्हाला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे किंवा आम्हाला काही त्रास होईल का, अशा खूप गोष्टी आहेत. तर आपण जर काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भामध्ये किंवा काही जर आपल्याला समस्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच विचारू शकता. आपण त्याच्यावर नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. ऋषीदादा, आता सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न येतो की प्लाझ्मा दान करण्याची वेळ किती कालावधीनंतर हा. करता येतो? म्हणजे आता मला समजा असं धरून चला की मी 14 दिवसापूर्वी हा. पॉझिटिव्ह होतो. आज ते पूर्ण 14 बरोबर. दिवस कंप्लीट झालेत. त्यानंतर किती कालावधी बरोबर. आणि किती दिवसापर्यंत मी ओके. प्लाझ्मा दान करू शकतो किंवा 2 प्लाझ्मा दान हा. मध्ये किती वेळेचा अंतर ठेवू शकतो? ओके. सर्वप्रथम म्हणजे की जर तुम्ही बरे झाला आहात, 14 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड आपला पूर्ण झालेला आहे, तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे, त्यानंतर पुढील 28 दिवसानंतर त्याच्या पुढील 28 दिवसानंतर आपण अँटीबॉडी चेकअप करून त्यानंतर आपण प्लाझ्मा दान नक्कीच करू शकतो. दर 15 दिवसांनी म्हणजे जर आज तुम्ही प्लाझ्मा दान केलं तर पुढील 15 दिवसानंतर तुम्ही पुन्हा प्लाझ्मा दान करण्यास संपूर्णतः सक्षम असतात. त्यावेळेस पुन्हा आपली अँटीबॉडी टेस्ट केली जाते. सर्व प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी एकच सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया किंवा पात्रता म्हणण्यात येईल तर तुमच्या शरीरातील अँटीबॉडी चेकअप करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या जर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील तर दर 15 दिवसांनी म्हणजे महिन्यातून तुम्ही कमीत कमी 2 वेळा तुम्ही प्लाझ्मा दान नक्कीच करू शकता. म्हणजे दादा आता जर समजा आज जर केला तर आज केल्यानंतर 15 दिवसानंतर दुसरा प्लाझ्मा दान करावा, म्हणजे फक्त नक्कीच. 15 दिवसाचा मध्ये टाइम पिरियड जावा लागतो. हो, तसं जर पाहायला गेलं तर आपल्या शरीरातील जेवढा प्लाझ्मा काढला जातो म्हणजे 400 ते 450 ml पर्यंत एका व्यक्तीच्या शरीरातून प्लाझ्मा काढला जातो एका प्लाझ्मा थेरपीमध्ये. तर तेवढा प्लाझ्मा आपण जर पाहायला गेलं तर एका आठवड्यामध्ये पुन्हा रिकव्हर होत असतो. एक आठवडा त्यासाठी पुरेसा असतो. पण त्या व्यक्तीचा बोलतात ना की अँटीबॉडीजचं प्रमाण हे सुरळीत राहावं किंवा एक कॉन्स्टंट राहावं याकरिता आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये जितकी आपण काळजी रुग्णाची घेतो त्यापेक्षाही जास्त काळजी आपण प्लाझ्मा दात्यांची किंवा डोनरची घ्यायची असते. तर त्यामुळे आपण 15 दिवसांचं हे प्रमाण आपल्याला ब्लड बँकवाले पण सांगतील किंवा कोणतेही ICMR रूलनुसार सुद्धा आपल्याला 15 दिवसानंतर आपण प्लाझ्मा दान करू शकतो पुन्हा. आणि प्लाझ्मा दान जो आहे तो किती वेळा करू शकतो? म्हणजे आता आपला जो काय म्हणजे क्रायटेरिया जो आहे तो 3 महिन्याच्या आतमध्ये करायचा आहे, बरोबर आहे? तर 3 महिन्याच्या आतमध्ये आता तुम्ही आता म्हणता की 15 दिवसानंतर ना करायचं, तर मग असा किती वेळा तो करू शकतो? कारण मी असं ऐकलं की 7, 8, 10 वेळा तो माणूस करू शकतो प्लाझ्मा दान. जर 15 दिवसाचा जर टाइम पिरियड मध्ये असेल तर 7-8 वेळा तो कसा करू शकेल ना, असं मला म्हणायचंय. ओके. म्हणजे मी सांगेल की ही संकल्पना थोडीशी कुठेतरी मिसमॅच करणारी आहे. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज असतील तर आपण कितीही महिने गरजेचं नाही की 3च महिने. म्हणजे आपल्याकडे अशी ही केस आली होती की मागच्या महिन्यामध्ये एका व्यक्तीला प्लाझ्मा दाता भेटत नव्हता. तर त्यांच्या घरातील एक व्यक्ती मे महिन्यामध्ये कोविड मधून बरा झालेला होता. तर मे महिना आणि आत्ताचा जर पाहिला तर जवळपास वर्षभराचं अंतर झालेलं आहे. पण एक आपण प्रयत्न करून पाहूया की नक्की अँटीबॉडीज निघतात का. तर हा प्रयत्न आम्ही करून पाहिला आणि योगायोगाने त्या व्यक्तीच्या शरीरातील ज्या अँटीबॉडीज आहेत त्या प्रचंड प्रमाणातल्या निघाल्या आणि त्यांना आपण पुण्यातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्यांचं आपण हे सुद्धा करून घेतलं, प्लाझ्मा डोनेशन सुद्धा करून घेतलं. तर त्याच्यामुळे असं गरजेचं नाहीये की 3 महिन्यातच केलं पाहिजे. जशा तुमच्या शरीरामधील अँटीबॉडीजचं प्रमाण जर पुरेसं असेल तर तुम्ही कितीही महिने दर 15 दिवसांच्या अंतराने करू शकतात. आणि आतापर्यंत माझ्या संपर्कात 16 वेळा प्लाझ्मा दान केलेली व्यक्ती आहे. बरं, त्या बात 16 वेळा ऋषी सर मला त्यांनी केलेली व्यक्ती आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा होता. आता प्रत्येकाच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज ह्या असतात. जेव्हा काही छोटे मोठे रोग होतात तेव्हा सुद्धा अँटीबॉडी क्रिएट होतात आणि करता येतात. कोरोना नंतरच्या अँटीबॉडीज ह्या कोरोनासाठी उपयोगी
हा एक सरळ सरळ आपल्याला अभ्यासातला भाग आहे. पण असं काही बरोबर. संशोधन सुरू आहे का ज्याच्यावर तुमचं मत आहे का, की ज्याच्यामध्ये आपल्या इतर ज्या त्याचा या बाबतीत तुमचं निरीक्षण आहे का किंवा काही चालू आहे? ओके. सर्वप्रथम जर पाहायला गेलं तर आज आपल्या भारताची 130 कोटी जनतेपैकी असं सांगण्यात आलं होतं, म्हणजे हे आपण जर न्यूज पाहाल किंवा आपल्या टीव्हीवरती जे बातम्या दाखवल्या जातात, तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं, की 130 कोटी जनतेपैकी जवळपास 48% म्हणजे जवळपास जर आपण पाहायला गेलं तर टोटल 52 कोटी जनता अशी आहे, की ज्यांना कळत नकळत कोविड होऊनही गेलेला असेल. पण त्यांना ते माहितीही पडलेलं नाहीये. कारण त्यांच्या शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता ही जास्त प्रमाणात चांगली होती आणि त्यांनी या आजारातून म्हणजे बोलतात ना, की कोणत्याही प्रकारे जास्त मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलाइज न होता घरगुती ते त्यांचे जे प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी जे उपाय होते ते करून ते बरे झालेले आहेत. किंवा त्यांना याची कल्पना सुद्धा नाहीये, की ते कोविड होऊन ते बरे झालेले आहेत. पण अशा अनेकांचे जेव्हा आपण कोविड साठी प्लाझ्मा दानासाठी जर आपण अँटीबॉडी चेकअप करण्यात आलं, तर त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणातल्या अँटीबॉडीज उपलब्ध असतात. तर त्याच्यामुळे आपण अशाही लोकांच्या अँटीबॉडीज आपण प्रयत्न करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटीबॉडीज ह्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतातच. पण प्लाझ्मा दानासाठी त्या कमीत कमी 15च्या वर असणं गरजेचं आहे. त्याचा जो स्कोर असतो, आपला रिपोर्ट जो आपण काढला जातो, तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने काढला जातो. एलाइजा किंवा आपण जे IgG टेस्ट करतो किंवा सेरोलॉजी टेस्ट करतो. तर त्याच्यामध्ये आपला जर अँटीबॉडीचा स्कोर हा 15च्या वर जर असेल, 15च्या वर जर असेल, तर आपण नक्कीच प्लाझ्मा दानासाठी पात्र ठरतो. आता आपल्याला एक विचारलेला असा प्रश्न आहे, जर कोरोना होऊन गेला पण तो पेशंट दवाखान्यात न जाता घरच्या घरीच जर तो बरा होत असेल गोळ्या औषधे किंवा आयुर्वेदिक उपचार करून, तर त्याचा प्लाझ्मा म्हणजे तो प्लाझ्मा दान करू शकतो का? किंवा त्या प्लाझ्माला म्हणजे त्यात म्हणजे मला म्हणायचा उद्देश असा की तो प्लाझ्मा चालतो का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त एकच क्रायटेरिया आहे सगळ्यात महत्वाचा, त्या व्यक्तीच्या शरीरात पुरेशा अँटीबॉडीज असणं गरजेचं आहे. जर त्या 15च्या वर आहेत, तर तो व्यक्ती नक्कीच प्लाझ्मा दान करू शकतो. ओके, म्हणजे जेव्हा लॅबमध्ये त्याची टेस्ट केली जाते, तो 15च्या वर जर असेल तरच त्याचा प्लाझ्मा तिथं अलाउ केला जातो. केला जातो, बरोबर. ओके. बरं, आजही लोकांच्या मनात एवढा संभ्रम आहे की बाबा जर मी प्लाझ्मा दान केलं तर उद्या माझ्या अँटीबॉडीज कमी झाल्या तर मला पुढे परत कोरोना होऊ शकतो, त्याचा त्रास होऊ शकतो, मला अशक्तपणाही येऊ शकतो किंवा मला अजून बाकीच्याही नाही का आजार किंवा त्याचा बाकीच्या गोष्टींचा सुद्धा मला त्रास होऊ शकतो. अशा बऱ्याच लोकांच्या आज मनात संभ्रम निर्माण झालेला आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? ओके. तसं जर पाहायला गेलं तर अशा कोणत्याही प्रकारे होत नाही. हा लोकांच्या मनातील गैरसमज आहे, की अँटीबॉडीज केल्यानंतर मी पुन्हा आजारी पडेल किंवा माझ्या शरीरातील प्रतिकारक क्षमता कमी होईल, असं काही नाहीये. तुमच्या शरीरामध्ये प्लाझ्मा किंवा अँटीबॉडीज ह्या सतत तयार होतच असतं. ही प्रक्रिया म्हणजे बोलतात ना, रोजच्या रोज चालूच असते. असं नाही की प्लाझ्मा दान केलं म्हणजे माझ्या शरीरातील सगळ्या अँटीबॉडीज संपणार आहेत. असं अजिबात नाहीये. आणि तुम्ही बोलतात ना, पुरेसा आहार, योग्य झोप म्हणा किंवा नियमित जर व्यायाम करत असाल आणि जर सगळ्या तुम्ही बोलतात ना नैसर्गिक गोष्टींच्या द्वारे, म्हणजे जसं आपण बोलतो शुद्ध हवा किंवा वातावरण आपलं खूप जर नैसर्गिक असेल आणि कोणत्याही प्रकारे प्रदूषण वगैरे नाहीये किंवा आपण जास्त लोकसंख्येच्या, जसं आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री नेहमी आपल्याला आव्हान करतात, की गर्दीचा वापर टाळा किंवा गर्दीमध्ये जाऊ नका. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जर आपण पाळल्या, तर आपण नक्कीच अँटीबॉडीज केल्याने आपल्याला कोणताही त्रास होत नाही. अजूनपर्यंत अशी एकही केस नाही आलेली आहे, की ज्याच्या अंतर्गत कोणत्यातरी व्यक्तीने अँटीबॉडीज दादा किंवा दादा आपण प्लाझ्मा नेटवर्क दान केलंय. नेटवर्क थोडासा इश्यू होतोय, नेटवर्क इश्यू होतो थोडासा. हा, आता येतोय का? हॅलो, आवाज हा येतोय आता? हा हा हा. हो, हा, म्हणजे येतोय. अजूनपर्यंत माझ्याकडे अजूनपर्यंत अशी एकही केस नाही आली, की ज्या व्यक्तीला प्लाझ्मा दान केल्यानंतर काही त्रास झालेला आहे किंवा कोणत्याही प्रकारे त्याला पुन्हा काही दुसऱ्या आजारांनी ग्रासलेला आहे, असं कोणत्याही प्रकारे झालेलं नाहीये. उलट त्याच्या शरीरातील अँटीबॉडीजचं प्रमाणही वाढत जातं, जेणेकरून तो बोलतात ना त्याच्या क्षमता जी आहे. तर मी मगाशी सांगितलं की तेवढंच, की आपल्याला योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम या 3 गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. ओके. मला एक सांगा, प्लाझ्मा दिल्यानंतर म्हणजे एक माणूस एकदा प्लाझ्मा दिल्यानंतर
तो किती व्यक्तींना चालू शकतो? म्हणजे तो ऍक्च्युली म्हणजे लोक असं म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की तो जो एकदा काढलेला प्लाझ्मा आहे तर तो दोन व्यक्ती त्याच्यामुळे दोन व्यक्तींचे जीव वाचतात. तर हे काय म्हणजे याच्यात बरोबर काय म्हणजे सत्यता काय आहे? बरोबर. म्हणजे एक कोणताही प्लाझ्मा दाता हा 400 ml पर्यंत प्लाझ्मा दान करतो. 400 ml. ओके. ओके. 400 ml ते 450 ml पर्यंत तो प्लाझ्मा दान करू शकतो. आणि त्याच्यात 2 बॅग बनवल्या जातात. म्हणजे 200 ml ची एक बॅग आणि 200 ml ची दुसरी बॅग. तर एका वेळी त्या 2 बॅगा 2 वेगवेगळ्या व्यक्तींना किंवा वेगवेगळ्या रुग्णांना आपण देऊ शकतो. आणि एकाच वेळी त्या दोन्ही रुग्णांना आपण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होताना आपण पाहू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायला गेलं तर आपण आपल्या शरीरामधील दर 15 दिवसानंतर जसं आपलं मगाशीच बोलणं झालं, की आपण दर 15 दिवसानंतर 2 लोकांचे जीव वाचवू शकतो. ओके. सर आपल्याला असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लस घेतल्यावर किती दिवसांनी प्लाझ्मा दान करू शकतो? दोन्हीही लस घेतल्यावरच प्लाझ्मा दान करू शकतो की एक लस घेतल्यानंतरही प्लाझ्मा दान करू शकतो? म्हणजे याच्यात काय म्हणजे आता लस घेण्याच्या आधी आपण तर सांगतो जे लस घेण्याच्या आधी तुम्ही प्लाझ्मा दान करा, त्याच्यानंतर इतके इतके दिवसांनी तुम्हाला प्लाझ्मा दान तुम्ही करू शकता. तर याच्यातलं जरा एक प्रॉपर ही गोष्ट क्लिअर करून सांगा ना सर्वांना. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण आपण जेव्हा करतो, त्या लसीचा फायदाच हा असतो, की आपल्या शरीरातील अँटीबॉडीज म्हणजे वाढाव्यात किंवा हा आपल्यातल्या शरीरामधील ल लसीकरणाचा महत्त्वाचा उपयोग किंवा महत्त्वाचा फायदा हाच असतो, की आपल्या शरीरामधील प्रतिकारक क्षमता वाढावी. ओके. तर लसीकरण केल्यानंतर पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांच्या नंतर तसं आपण प्लाझ्मा दान करू शकतो. पण आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार म्हणजे डॉक्टर किंवा जे आपले वैद्यकीय अधिकारी आहेत, तर त्यांच्या सल्ल्यानुसार मी सगळ्यांना एकच विनंती करेल, की पहिला डोस घेतल्यानंतर प्लाझ्मा दान करणं टाळावे. उलट सेकंड डोस, दुसरा डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण प्लाझ्मा दान करण्यास पूर्णतः सक्षम असाल. आपल्या शरीरामधील अँटीबॉडीज ह्या पुरेशा प्रमाणात त्या उपलब्ध झालेल्या असतील. आणि सगळ्यात ती उत्तम गोष्ट असेल, की तुम्ही दुसरा डोस घेतल्यानंतर लसीकरण केल्याचा दुसरा डोस घेतल्यानंतर आपण नक्कीच प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्यावा. पण लोकांच्या मनात आज ही भीती की बाबा मी लस घेतल्यानंतर मला हा त्रास होतो, मला तो त्रास होतो. आजही गावाकडची खूप अशी लोक आहेत की लस घेत नाही, पण त्यांना हे माहित नाही की लस घेतल्यानंतर तो सेफ राहतोय. आणि त्यानंतर 28 बरोबर. दिवसानंतर दोन्ही लस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर त्याचा प्लाझ्मा तो स्वतः दुसऱ्याला दान करू शकतो. ह्याबद्दलही थोडीशी तुम्ही माहिती नक्कीच, द्यावी. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. मी सगळ्यांना हेच सांगेल, की अशा कोणत्याही प्रकारे अफवांना बळी पडू नका. जर कोणी सांगत असेल, की असं झालं म्हणजे प्लाझ्मा दान केल्याने किंवा रक्तदान केल्याने काही त्रास होतो, तर ते पूर्णतः चुकीचं आहे. अशा कोणत्याही मनात गैरसमज धरू नका. नक्कीच उलटं जसं आपण रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरातील जे लोहाचं प्रमाण जे आहे, तर ते जास्त वाढत नाही किंवा आपल्या शरीरातील प्रतिकारक क्षमता उलटं वाढत जाते. तर रक्तदान करणं, प्लाझ्मा दान करणं हे नक्कीच आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकंच उपयुक्त आहे. जितकं आपण इतरांना मदत करणार आहोत, तितकंच ते आपल्या शरीराला सुद्धा उपयुक्त आहे. याच्याने कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही. नक्कीच प्लाझ्मा दानासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा ही सगळ्यांना मी विनंती करेल लाईव्हच्या माध्यमातून. दादा आपल्याला ऋषीदादा. अजून एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऍक्च्युली कसं होतं आता आपण रक्तदान ज्यावेळेस करतो, बरोबर आहे. तर आता एखादा जो पेशंट असेल तर त्याचा बी पॉझिटिव्ह असेल तर बी पॉझिटिव्ह वाल्याला ओ पॉझिटिव्ह वाले आणि बी पॉझिटिव्ह वाल्याचे हे दोन्ही ब्लड चालतात. पण आता या प्लाझ्माच्या बरोबर. बाबतीतच असं का होतंय की बाबा ए बी पॉझिटिव्ह वाल्याला ए बी वालाच चालतोय, बी वाल्याला बीच चालतोय, ओ वाल्याला ओच चालतोय? ओके. तसं जर पाहायला गेलं तर प्लाझ्मा दानामध्ये ऋषीदादा आवाज 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 येत नाही ऋषीदादा. ऋषीदादा आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो. आवाज आवाज येत नाही ऋषीदादा. आवाज येतोय का आपल्याला? नाही ब्रेक होतोय. नेटवर्क. आवाज येतोय का? नाही अजून नाही येते. त्यांना परत एकदा जॉईन करायला लावा. नाही नाही. हॅलो. होतील होतील. हॅलो.
काही संदीप भाऊ, नेटवर्क परत त्यांना जॉईन करायला लावलं इश्यूमुळे का? ऋषीदादांचा कॉन्टॅक्ट हे होतोय, ब्रेक होतोय. तर आपण पुन्हा त्यांना लाईनवर घेतोय. की ऋषीदादांनी असं सांगितलं की दोन्हीही लस घ्याव्यात, कारण जेणेकरून तुमच्यातल्या ज्या अँटीबॉडीज आहेत तर त्या दोन्ही लस घेतल्यानंतर पूर्ण तयार होतात. तर 28 दिवसानंतर तुम्ही तो प्लाझ्मा दुसऱ्यालाही देऊ शकता. हे ऋषीदादांनी आत्ताच सांगितलं आपल्याला. ऋषीदादा परत आपल्यात आलेले आहेत आणि योग्य मार्गदर्शनही ते अजून करतील. हा ऋषीदादा, आवाज येतोय का? हा येतोय सर, येतोय. आवाज येतोय? मी दिसतोय? हा ऋषीदादा, तुमचा थोडासा ब्रेक होतोय. आ, तुमचा फ्रंट कॅमेरा आय थिंक चालू नाहीये, बॅक कॅमेरा चालू आहे ऋषी दादा. मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद होतोय की आता ऋषीदादा आपल्याला सगळं मार्गदर्शन करतायत. त्यांना दिवसातून कमीत कमी 3 वेळा फोन चार्ज करावा लागतोय. पहाटे 4 पर्यंत त्यांचे कॉल आणि प्लाझ्मा दान सुरू असतं आणि दिवसा सुद्धा ती व्यक्ती जिकडे फोन येईल तिकडं त्या पद्धतीने ती लोकांच्या सहाय्यासाठी उपस्थित आहे. आज असं म्हणतात ना, कुठेतरी एक घटना तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते. तसंच पुणे जिल्ह्यात आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 600 माणसं त्यांच्या संपर्कात आहेत, जे प्लाझ्मा दान देण्यासाठी इच्छुक आहेत आणि तयार आहेत. अशी कितीतरी माणसं त्यांनी जोडलीत आणि ऋषी साबळे हे नाव आता त्यांच्या मित्राच्या नावासोबत आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. लोकांची मानसिकता, जेव्हा आपल्या घरचा एखादा पेशंट कोरोनाने प्रभावित असतो तेव्हा त्याच्यासाठी प्लाझ्मा मिळवणं हे रेमडेसिवीर मिळवण्या इतपतच अवघड आहे, हे मला इथं मुद्दामून सांगायचंय. कारण दोन्ही ऑप्शन तुम्हाला डॉक्टर प्रोव्हाइड करतात आणि त्यावेळेस तुम्हाला कळतं की मला यातलं कुठलं तरी एक ऑप्शन माझ्या पेशंटला पटकन गेलं पाहिजे. या परिस्थितीतून गेल्या 2 दिवसात मी स्वतः गेलोय आणि त्या ठिकाणी ऋषीदादांची मला खूप मदत झाली. खरं तर जेव्हा आपल्याला कोणीतरी अशा संकट काळात उभा राहतो तेव्हा जे हात आपले देवासमोर जोडले जातात तेच हात पुन्हा एकदा आपले जोडले जातात अशा व्यक्तींसमोर जे यासाठी काम करतात. त्यापैकीच एक आपले ऋषीदादा आणि त्यांची टीम. बरोबर आहे ना संदीप भाऊ? येस, नक्कीच. आणि आतापर्यंत ऋषीदादांनी नाही म्हटलं तरी 500+ लोकांना त्यांनी प्लाझ्मा मिळवून दिलेला आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र. असं नाही की फक्त पुणे आणि मुंबई या 2 ठिकाणी ते प्लाझ्मा अवेलेबल करून देतात, असं काही नाहीये. ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्ही कोणालाही कुठेही लागला तरी ऋषीदादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही 100% प्लाझ्मा मिळवू शकता. आज फक्त कंडिशन एवढी झालेली आहे की प्रत्येक ब्लड बँकचा एक असा विचार सगळ्यांचा झालेला आहे की बाबा तुम्हाला प्लाझ्मा लागतोय, पण तुम्हाला जेव्हा प्लाझ्मा लागतोय तेव्हा बाकीच्यांनाही तो प्लाझ्मा लागतोय. तर त्या हिशोबाने तुम्हाला जर ए पॉझिटिव्हचा जर प्लाझ्मा लागत असेल तर तुम्ही ऑदर त्यांना कोणताही दुसरा प्लाझ्मा जरी अवेलेबल करून दिला, म्हणजे थोडक्यात अर्थ असा की माझा प्लाझ्मा मी तिथं दान केल्यानंतर तुम्हाला जो प्लाझ्मा पाहिजे नाही तर ते त्या ठिकाणी ते तुम्हाला लगेचच अवेलेबल करून देतात, जेणेकरून तुमच्यामुळे त्या तिथला घेतलेल्या प्लाझ्म्यामुळे तुमचा पेशंट वाचतो आणि तुमच्या प्लाझ्मा दान केल्यामुळे तुमच्यापासून अजून 2 पेशंट वाचतात. तर हे नक्कीच सर्वांनी करावं, म्हणजे स्वतःही प्लाझ्मा दान करावं आणि त्याच्यानंतर समोरच्याचा प्लाझ्मा आपण घेऊन आपलाही पेशंट वाचवावा. मला सांगायचंय मुद्दामून शिवशाही मराठा साम्राज्य यांनी खूप मनापासून यासाठी ऋषी साबळे आणि त्यांच्या लढा रक्तदानाच्या या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि शिवशाही मराठा साम्राज्य अगदी 100% ताकदीने ऋषी साबळे दादा यांच्या सोबत, त्यांच्या कार्यासोबत आम्ही उभे आहोत. तुम्हाला ज्यांच्यापर्यंत हे लाईव्ह पोहोचत आणि नक्कीच आमच्या शिवशाही ग्रुपच्या शिवशाही ग्रुपच्या आमच्या प्रीतीताई असतील, सुषमाताई असतील, तर यांनी खूप मोलाचं सहकार्य या प्लाझ्मा दान
आणि ऋषीदादांबरोबर कनेक्ट होण्याचं खूप मोठं म्हणजे त्यांनी हे केलं, काय म्हणतात आपण त्याला, मदत केलेली आहे त्यात. मदत केलेली आहे. वैभव सर, आवाज येतोय? हा, आवाज येतोय ऋषीदादा? ऋषीदादा आवाज येतोय तुमचा, थोडा ब्रेक होतोय थोडासा. हॅलो, आता येतोय हा दादा आवाज? बोला. ऋषीदादा आवाज येतोय का? हा आवाज येतोय पण आता? तुमचा हा, व्हिडिओ येतोय दिसत ऋषीदादा, नाहीये, बोला तुमचा तुम्ही. आवाज मात्र. नेटवर्क इश्यूमुळे काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. जर थोडासा नेटवर्क कमी असेल, परत एकदा रिजॉईन करतील ते. हा, मला ऋषीदादा सांगायला ऍक्च्युली आवडेल. गावाकडे आहे त्यांचं गाव, आळे फाटा इथे एक छोटस गाव आहे त्यांचं. त्या गावातनं ते ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्वीकडे ते पूर्णपणे जेवढं होता होईल त्यांच्या परीने ते पूर्ण मदत करतात. थोडा गावाकडे नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडस जरा त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. मला आता तर सांगायला थोडंसं आवडेल सहकार्य संदीप करावं. भाऊ, नक्कीच ऋषीदादाकडून अजूनही आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात, की जेणेकरून खूप लोकांच्या मनात जो संभ्रम निर्माण झालेला आहे तर तो 100% ऋषीदादा सांगतीलच त्याबद्दल. हॅलो, हा ऋषीदादा बोला. आवाज येतोय? वैभव सर, हॅलो. आवाज येतोय? संदीप सर, हा, तुम्ही व्हिडिओ, दादा तुम्हाला जर नेटवर्क थोडा इश्यू असेल तर तुम्ही व्हिडिओ ऑफ करून नुसता ऑडिओ हॅलो. चालतोय तर हे पाहू शकता. हा, बोला दादा. आवाज येतोय ऋषीदादा आता? हॅलो. मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला समजा काही प्रश्न अजून असतील तर ऋषीदादांचा नंबर आपण खाली दिलेला आहे. प्रत्येकाने तो नोट डाऊन करावा. आणि शिवशाही मराठा साम्राज्यातील आता संदीप भाऊनी उल्लेख केल्याप्रमाणे संदीप भाऊ असतील, मी स्वतः असेल किंवा प्रीतीताई असतील, सुषमाताई असतील, आपले दत्ता भाऊ असतील किंवा आपले माझेरे भाऊ असतील, ही सगळी मंडळी खूप ताकदीने यासाठी मदत करतायत. आणि ऋषीदादांपर्यंत आम्ही ती मदत पोहोचवण्याचा आणि ऋषीदादांमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करू. 100% याची खात्री आम्ही शिवशाहीच्या या बॅनर खाली तुम्हाला देत ऋषीदादा आहोत. आलेले आहेत. ऋषीदादा आवाज येतोय? ऋषीदादा आवाज येतोय? बोला ऋषीदादा. हॅलो. ऋषीदादा तुमचा आवाज येत नाहीये. त्यांना परत एकदा जॉईन करायला लावायला पाहिजे संदीप भाऊ. ऋषीदादा आवाज येतोय तुम्हाला? तर पूर्ण महाराष्ट्राला मी आव्हान करतो की जर कोणालाही रक्तदानाची किंवा रक्ताची आणि प्लाझ्माची जर गरज भासली तर नक्कीच तुम्ही ऋषीदादाला केव्हाही आणि कधीही कोणत्याही वेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ऋषीदादा 100% सगळ्यांना सहकार्य करतो. कोणत्याही गोष्टीची म्हणजे अतिरिक्त असा काही त्याचा वापर करत नाही. ते ऋषीदादा परत येतात आपल्याला.
संदीप भाऊ, जसा प्लाझ्माचा विषय आहे ना, तसे अनेक विषय आता सध्या आरोग्य यंत्रणा असेल, लस असेल, ती कुणी घ्यावी Yes. कुणी नाही, ती कशी घेतली पाहिजे, त्याचा क्रायटेरिया काय, त्याची आपण कशा पद्धतीने त्याचं नियोजन करू शकतो. आता पीक पिरियड चालू आहे आपला दुसऱ्या लाटेचा, तर त्यापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्राला आपण आरोग्यमंत्री असतील, आपलं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांना कशी मदत करू शकतो, यासाठी सुद्धा आपण एक लाईव्ह घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण लोकांना मार्गदर्शन करणार आहोत की आपली भूमिका काय. आपल्याला नेहमी वाटतंय की राज्य सरकारने करावं, आरोग्य यंत्रणेने करावं, त्याचबरोबर आपल्या केंद्र शासनाने करावं, पण एक नागरिक म्हणून, एक आपला भारताचा नागरिक म्हणून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपली जबाबदारी काय ही प्रत्येकाने ओळखणं गरजेचं आहे संदीप भाऊ. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते लाईव्ह सुद्धा आत्ताच्या या घडीला खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. आता 18 वर्षाच्या पुढील सगळी लसीकरणाची मोहीम सुरू झालेली आहे, पण होणारा लसीचा साठा असेल किंवा मिळणारी लस असेल, याच्यामधले वेगवेगळे प्रकार असतील, त्याची आपण सगळी माहिती, आपले काही डॉक्टर मित्र आहेत जे सुषमाताईंच्या संपर्कातून आपण आपल्यासोबत येणार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर संघटना म्हणून, एनजीओ म्हणून आपण कशा प्रकारे आरोग्य यंत्रणांना मदत करू शकतो, याबद्दल सुद्धा मार्गदर्शन आपण येणाऱ्या पुढच्या लाईव्ह मध्ये, फेसबुक लाईव्ह मध्ये करणार आहोत. आपल्यासाठी ह्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आपण या सगळ्या अशा प्रकारच्या वातावरणामधून चाललेलो असू, तर त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आणि त्याप्रमाणे वागणं गरजेचं राहील. आणि मला सांगायला अगदी मनापासून इच्छा आहे एक गोष्टीची, की याचा मृत्यू दर जो आहे तो, त्याच्याबद्दल घाबरवण्याची परिस्थिती आता खूप मोठ्या प्रमाणात होते. प्रत्येकाने जर सुरुवातीलाच त्रास झाला तर लगेच डॉक्टरांकडे जर आपण संपर्क साधला, आपण त्यानुसार सगळ्या गोष्टी जर केल्या, तर मला वाटत नाही की एवढा सिरियसनेस येण्याची गरज, एवढा सिरियस काही आपल्याला इश्यू होण्याची गरज असणार नाही. त्यामुळं आपली जबाबदारी आहे. ऋषीदादा नव्या जोमात आपल्याला पुन्हा एकदा कनेक्ट झालेले आहेत. स्वागत आहे ऋषीदादा. Yes. काही कारणास्तव इंटरनेटच्या काही प्रॉब्लेममुळे थोडस डिस्कनेक्ट झालं होतं, तर हरकत नाही. मी पुन्हा join होतो. मागाशी जो तुम्हाला मी प्रश्न विचारला, म्हणजे आपल्या एका ताईंनी प्रश्न असा विचारलेला आहे की आता सध्याच्या कंडिशनला असं होतं की प्लाझ्मा जेव्हा आपण घेतोय तर बी पॉझिटिव्ह वाल्याला बी पॉझिटिव्ह वालाच प्लाझ्मा का चालतोय, ओ पॉझिटिव्ह वाला प्लाझ्मा का चालत नाही. जर रक्त चालत असेल ओ पॉझिटिव्ह वाल्याला, तर बी पॉझिटिव्ह वाल्याला ओ पॉझिटिव्हचा प्लाझ्मा का चालत नाही. तर याच्यात जे काही फरक आहे तो जरा तुम्ही समजून सांगाल. जर तसं जर पाहायला गेलं तर जसं रक्तामध्ये ओ पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर असतो, म्हणजे ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह हे रक्तगट सर्व रक्तांना चालतं, किंवा सर्व कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीला ओ पॉझिटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह जसं चालतं, तसं प्लाझ्मामध्ये एबी पॉझिटिव्ह आणि एबी निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. तर या रक्तगटाचा प्लाझ्मा हा कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला चालू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे आणखी एक गोष्ट जी सर्व डॉक्टर लोकांना नक्कीच माहिती आहे, पण काय होतं की अनेकदा एबी निगेटिव्हला एबी पॉझिटिव्ह प्लाझ्मा द्यायचा हा चालणार आहे हे आपल्याला माहिती आहे ना, डॉक्टरांनाही माहिती आहे. पण अनेकदा असं होतं की आपण, म्हणजे डॉक्टर लोक सांगतात किंवा वैद्यकीय अधिकारी सांगतात की जो रक्तगट आहे त्याच रक्तगटाचा प्लाझ्मा जर त्या रुग्णास देण्यात आला तर त्याच्यावरती होणारे जे फरक आहे किंवा जो चांगला उपाय आहे तर तो जास्तीत जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणावर होत असतो. तर त्याच्यामुळे शक्यतो एबी पॉझिटिव्ह हा रक्तगट, सर्व एबी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा हा सगळ्या रक्तगटांना चालतो. तर जसं ज्या प्रकारे ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह हा रक्तामध्ये चालतो, तसं प्लाझ्मामध्ये एबी पॉझिटिव्ह आणि एबी निगेटिव्ह हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम करू शकतात. नक्कीच नक्कीच. मला प्रश्न विचारायचा आहे, मला एक सांगा की म्हणजे एबी पॉझिटिव्ह असू द्या किंवा ए पॉझिटिव्ह असू द्या किंवा एबी पॉझिटिव्ह असू द्या, तर त्याला ओ गटाचा रक्तगट हा 100% चालतो. पण ऍक्च्युली आता पण सर हॉस्पिटलमध्ये असं सांगण्यात येतं की डॉक्टर लोक जे सांगतात तर विषय असा होतो की ते लोक म्हणतात की नाही, तुम्हाला ए पॉझिटिव्हला ए पॉझिटिव्हचाच आणावं लागेल, ओ पॉझिटिव्ह चालणार नाही. ओके, नाही, ते एक फक्त रुग्णाची प्रिकॉशन घेण्यासाठी किंवा काळजी घेण्यासाठी बोलतात. जसं त्यांचं फक्त एकच हे असतं, म्हणजे आतापर्यंत तरी जाणवलेलं नाहीये, कुठेही झालेलं नाहीये असं. पण डॉक्टर लोकांशी जेव्हा मी बोलतो किंवा जेव्हा अनेकदा काय होतं की निगेटिव्ह रक्तगटाचे प्लाझ्मा भेटणं अवघड जातं, तर त्यावेळेस मला डॉक्टरांसोबत बोलणं कंपल्सरी भाग पडतं. कारण अनेकदा काय होतं की प्रत्येक जण म्हणजे बोलतात ना एबी निगेटिव्ह, आता कालचीच एक केस होती, एबी निगेटिव्हचा प्लाझ्मा त्या व्यक्तीस हवा होता,
आणि प्रत्येक वेळी एबी निगेटिव्ह हा रेअर ब्लड ग्रुप असल्यामुळे तो लवकरात लवकर भेटणं शक्य होत नाही. मग त्यावेळेपर्यंत आपण तो भेटेसपर्यंत वाट पाहण्यात अर्थ नसतो. तर त्या क्षणाला आपण एबी पॉझिटिव्हचा प्लाझ्मा हा देऊ शकतो. पण हे कधी आपण जेव्हा डॉक्टरांशी जेव्हा सल्लामसलत करूया, चर्चा करू आणि त्याच्यानंतर त्यांच्या परवानगीनुसारच आपण तो देऊ शकतो. कारण त्यांची फक्त एकच कन्सेप्ट असते की कोणत्याही इतर रक्तगटाचा प्लाझ्मा दिल्यास कोणत्याही प्रकारची ॲलर्जी किंवा त्याचा साईड इफेक्ट होऊ नये ही त्यांची शक्यता ते वर्तवत असतात. पण अजूनपर्यंत अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहे. त्या केसेसमध्ये आपण निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीला पॉझिटिव्ह रक्तगटाचा प्लाझ्मा दिलेला आहे आणि त्या व्यक्ती बऱ्याच सुद्धा झालेल्या आहेत. आणि प्लाझ्मामध्ये जर आपण पाहिलं गेलं म्हणजे जर रक्तदान जेव्हा आपण करतो त्यावेळेस आर एच फॅक्टर हा त्याच्यामध्ये असतो. पण प्लाझ्मामध्ये आर एच फॅक्टर हा नसतोच. त्याच्यामुळे जर एबी निगेटिव्ह आणि एबी पॉझिटिव्हचा जर प्लाझ्मा आपण समोर ठेवला तर लवकर ते ओळखणं सुद्धा शक्य होणार नाही. तर त्याच्यामुळे बरं, आपण निगेटिव्ह रक्तगटाला पॉझिटिव्हचे प्लाझ्मे देऊ शकतो. दादा मला एक सांगा, दादा. प्लाझ्मा ऍक्च्युली तयार कसा होतो? हॅलो, हा बोला. प्लाझ्मा तयार कसा होतो? प्लाझ्मा हा बोलतात ना नैसर्गिक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जसं आपण नेहमी एक वाक्य नेहमी सांगितलं जातं की प्लाझ्मा हा काय कोणत्या मशीनमध्ये किंवा कोणत्याही कंपनीत तयार होणारा नाहीये. हा आपल्याला प्रत्येकाच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असतो. आणि प्लाझ्माचा अर्थच आपल्या शरीरातील ज्या अँटीबॉडीज आहेत किंवा प्रतिकारक क्षमता आहे तर त्याच्यासाठी फक्त जसं मी मगाशीही सांगितलं की योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण तयार होण्यासाठी आणि प्लाझ्मा तयार होण्यासाठी. ओके. दादा मला अजून असा एक विचारायचा प्रश्न की जी लोक रक्तदान करतात किंवा प्लाझ्मा दान करतात तर त्यांना काय फायदा आहे यातनं? ओके. हा म्हणजे बरेच जण असं म्हणतात की अरे मी का रक्तदान करू, मला काय याच्यातनं काय फायदा आहे का तोटा आहे, किंवा प्लाझ्मा दान करणारा म्हणतो की मी का माझा जीव धोक्यात टाकून मी प्लाझ्मा दान करू. म्हणजे त्यांना त्यातनं काय फायदा होतो की काय, म्हणजे काय निस्वार्थपणे केलं पाहिजे, काय सांगाल आता तुम्ही? ओके. तसं जर पाहायला गेलं तर आपण याच्यातून फायदा जर आपण पाहू शकतो तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्याला लक्षात येतं. आपल्या शरीरामधील प्रतिकारक क्षमता म्हणजे अँटीबॉडीचं प्रमाण लक्षात येतं. त्याच्यानंतर जर आपल्याला कोणत्या सहव्याधी असतील म्हणजे जर समजा अनेक गोष्टी आहेत की ज्या रक्ताशी रिलेटेड आहेत. म्हणजे जर समजा आपल्याला बीपी आहे तर रक्तदान करताना सुद्धा आपल्याला जो हृदयाचा त्रास आहे किंवा बीपीचा जो कमी जास्त प्रमाण आहे ते चेक केल्याशिवाय कधीही रक्तदान केलं जात नाही. तर आपल्याला तेही कळतं की आपला रक्तदाब किती आहे, नॉर्मल आहे का, त्याच्यानंतर आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या रक्तातील 12.5 पेक्षा जास्त आहेत का, या गोष्टी सुद्धा चेक केल्या जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रक्तदान करतो किंवा प्लाझ्मा दान करतो याच्याने आपल्या शरीराला खूप चांगले फरक जाणवू लागतात. म्हणजे जर अनेकदा उलट लोकांचा जो गैरसमज आहे की आम्हाला त्रास होईल का, तर उलट आहे की आपल्याला त्रास न होता ते रक्तदान केल्यामुळे आपल्यालाच आपल्या शरीरासाठी आपल्या शरीरातील ज्या रक्तपेशी आहेत किंवा जे आपण त्याला काय बोलू शकतो प्रतिकारक क्षमता आहे ती वाढत जाते. त्याच्यामुळे उलट ते कमी न होता ती वाढत जाते. तर हे प्रत्येकासाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे रक्तदान नक्कीच करावं. नक्कीच सर्वांनी रक्तदान केल्यानंतर किमान स्वतःच्या ब्लड मध्ये किंवा स्वतःच्या बॉडीमध्ये काय म्हणजे काय झालेलं आहे तर ते त्यातनं कळू शकतं. त्यामुळे 100% रक्तदान आणि प्लाझ्मा दान हे करणं आवश्यक आहे, उपयोगी आहे. दादा. मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे, आता सध्याला जी कोरोनाची जी परिस्थिती चालू आहे तर त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आता सध्याला रक्ताचा साठा आणि प्लाझ्माचा साठा कितपत म्हणजे पुरेसा आहे आता, आणि त्याचा पुरवठा किती होतोय सध्याच्या कंडिशनला? म्हणजे तुम्ही आता या क्षेत्रात काम करता तर तुम्हाला त्यात पुरेपूर तुम्हाला माहित असणार आहे की प्लाझ्मा किती अवेलेबल होतोय किंवा रक्त किती अवेलेबल होतंय, त्याचा पुरवठा किती पर्सेंटेज मध्ये आता अवेलेबल आहे? ओके. तसं जर पाहायला गेलं तर म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्रातील जर रक्ताचं प्रमाण पाहिलं किंवा आपण गेल्या काही आठवड्यांपासून किंवा काही महिन्यांपासून आपण पाहतोय की अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं घेत आहेत. आणि लोकांमध्ये बऱ्यापैकी जनजागृती होत आहे की रक्तदान केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्लाझ्मा दानासाठी थोडंसं प्रमाण कमी आहे. रक्तदानाच्या तुलनेमध्ये प्लाझ्मा दान करणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. मी असं हे नक्कीच ठामपणे सांगू शकतो. कारण आजही अनेक संभ्रम त्यांच्या मनामध्ये आहे. पण रक्तदानासाठी अनेक जण पुढाकार घेत आहे हे आपण पाहू शकतो.
काल 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 पेक्षाही जास्त रक्तदान शिबिरं भरवण्यात आलेली होती. त्यामुळे रक्तदानाचं प्रमाण काल बऱ्यापैकी म्हणजे जर आपण आज पाहिलं तर अनेक आपल्याकडे महारक्तकोश किंवा ई रक्तकोश असे जे ऍप आहेत त्याद्वारे सुद्धा आपल्याला रक्ताची माहिती मिळू शकते. कोणत्या हॉस्पिटलमध्ये रक्ताचा साठा किती आहे याची सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचसोबत SBTC रक्त संक्रमण परिषद जी आहे त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला रक्ताचा साठा किती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा किती साठा आहे याची सुद्धा आपण माहिती मिळवू शकतो. आणि सध्या तरी मी सांगेल की रक्तदानाच्या तुलनेत आपल्याला प्लाझ्मा दानाचं प्रमाणही वाढवण्याची गरज आहे. कारण प्लाझ्माची मागणी डॉक्टरांकडून किंवा पेशंटच्या नातेवाईकांकडून प्लाझ्माची मागणी ही जास्त प्रमाणात आहे. त्या तुलनेमध्ये प्लाझ्मा दान करण्यासाठी येणाऱ्या दात्यांची संख्या ही कमी आहे. ओके. दादा तुम्ही जे आता लढा रक्ताचा या माध्यमातून तुम्ही जे काय आता जे कार्य करताय तर त्याबद्दलचे तुम्हाला अनुभव काय काय आलेले आहेत? म्हणजे तुम्हाला काय त्रास झाला किंवा ज्या ब्लड बँक असू द्या किंवा बाकीचे लोक जे काय आहेत तर ती कसे कनेक्ट केले तुम्ही की ह्याचा अनुभव थोडासा जरा सर्वांना सांगितलं तर यातनं नक्की 100% सर्वजण हळूहळू यातनं शिकून वैयक्तिक या गोष्टींनी नवीन वाटचाल चालू करतील. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लढा रक्तदानाच्या या उपक्रमाची सुरुवात माझा मित्र किशोर सातपुते याने केली. याला काही म्हणजे बोलतात ना की जसं आपल्याला लॉकडाऊन लागला किंवा लॉकडाऊन लागणार आहे याची जशी आपल्याला कल्पना आली तर त्या दरम्यान असं लक्षात आलं की थॅलेसिमिया नावाचा एक आजार आहे जो आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील अनेक लहान लेकरांपासून म्हणजे वयस्कर लोकांपर्यंत म्हणजे म्हणू शकतो आपण अवघ्या 1 वर्षापासून जवळपास 20 ते 25 वर्षापर्यंत तरुणांपर्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. आणि थॅलेसिमिया या आजारामध्ये आपल्या शरीरातील जसं म्हणजे सामान्य व्यक्तीच्या शरीरामध्ये जसं रक्ताची पुनर्निर्मिती ही सतत होत असते नैसर्गिकरित्या, तर या थॅलेसिमिया आजारामध्ये त्या लेकरांमध्ये लहान लहान लेकरांमध्ये रक्ताची निर्मिती होत नसते. तर त्यांना पूर्णतः इतर लोकांनी जे रक्तदान केलेलं आहे त्या रक्ताच्या आधारावरच त्यांना संपूर्ण आयुष्य काढावं लागत असतं. तर त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा ही पुसटची कल्पना आली की आता सध्या जसा कोरोनाचा म्हणजे महामारी ही वाढत होती तर त्या दरम्यान लढा रक्तदानाची या सुरुवात आपण करण्यात आली. आणि त्या माध्यमातून जसं मी त्याला कनेक्ट झालो आणि आम्ही किशोरने म्हणा किंवा मी म्हणा आम्ही एक संकल्पना राबवली की आपण आहे ना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर आपण लढा रक्तदानाचा जी संकल्पना आहे ती एका गुगल लिंक फॉर्मद्वारे आपण जास्तीत जास्त सोशल मीडियावरती आपण पसरवण्याचा प्रयत्न केला. अनेक तरुणांना आपण त्याच्यातून पुढाकार घेण्याचा साठी आव्हान केलं आणि अशा प्रकारे त्या लिंकद्वारे आपण आतापर्यंत 600 लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहे. आणि अशा प्रकारे आपल्या लढा रक्तदानाची सुरुवात झाली. आणि जसं कालांतराने कोरोनाची जशी साथ आली त्यानुसार प्लाझ्मादान क्षेत्रामध्ये जसं आपण पुढे कार्य करत गेलो त्याद्वारे आतापर्यंत आपल्या 100 पेक्षाही जास्त लोकांनी प्लाझ्मादान केलेलं आहे. आणि आतापर्यंत 500 ते 600 लोकांपर्यंत आपण प्लाझ्मा पुरवण्यासाठी सक्षम किंवा आपण यशस्वी ठरलो आहोत असं आपण सांगू शकतो. ओके. मला असं सांगायचं की तुम्ही या माध्यमातून लोकांना काय संदेश देताल की बाबा प्लाझ्मा दान करावा, कसा करावा, कोणत्या पद्धतीने करावा आणि किती लोकांना तुम्ही याला हे करू शकता, प्रेरित करू शकता? ओके. तर मी कसं आव्हान कसं द्याल लोकांना की बाबा नक्की तुम्ही कसं कराल? ओके. मी सगळ्यांना सर्वप्रथम हे सांगेल की वेळ ही कशी सहज बदलते. कारण ज्या कोरोना रुग्णांपासून सर्व लोक दूर पळत होते आज त्यातीलच बरे झालेल्या अनेक रुग्णांच्या मागे प्लाझ्मा मदतीसाठी पळावं लागत आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला जर समजा आपण कोरोना झाला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्यांना तेच सांगतो की कोरोना हा बरा होणारा आजार असून अनेक लोक कोरोनाच्या आजारामुळे नाही तर त्या आजाराबद्दल त्यांच्या मनात ज्याला आपण विल पॉवर बोलतो, जी तुमच्या जगण्याची इच्छाशक्ती विल पॉवर मजबूत असेल तर तुम्ही कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या आजारातून सुखरूपपणे बाहेर पडू शकता. त्याच्यानंतर अनेकदा काय होतं की आपल्याला कोरोना झालाय आता लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा आपल्यासोबत वागण्याचा दृष्टिकोन बदलणार ही भीती सर्वप्रथम आपल्या मनातून काढून टाका. कारण याच कोरोना आजारापासून जेव्हा तुम्ही सुखरूपपणे बरे व्हाल तेव्हा मात्र महिन्याभरानंतर यातीलच अनेक लोक तुम्हाला प्लाझ्मादान मदतीसाठी सन्मानाने घेऊन जाणार आहेत. आणि प्लाझ्मादान केल्यामुळे आयुष्यभरासाठी
म्हणजे ते तुमचे ऋणही मांडणार आहेत. तर त्याच्यामुळे अनेकदा लोकांच्या मनात आणखी असा गैरसमज असतो की कोरोना झाला तर जी वयस्कर लोक आहेत, डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हृदयाशी निगडीत जे आजार असलेले लोक आहेत, तर ते या आजारातून बरे होऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी चुकीची समजूत किंवा गैरसमज मनातून संपूर्णतः काढून टाका. कारण ही लोक सुद्धा योग्य उपचार घेऊन 100% बरे होऊ शकतात. अशी अनेक उदाहरणं आपल्यापर्यंत आलेली आहेत. तर त्याचसोबत आपल्या घरातील म्हणजे आपल्या घरातील नातेवाईकातील मित्रपरिवारातील किंवा कोरोना रुग्णांना औषध आणि वैद्यकीय उपचार जितके महत्वाचे आहेत तितकेच किंवा त्याहीपेक्षा जास्त त्यांना मानसिक आधार देणं, त्यांचं मनोबल वाढवणं किंवा त्यांच्यामध्ये तुम्ही नक्कीच बरे होणार आहात, तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, सर्व वैद्यकीय अधिकारी किंवा संपूर्ण सरकार हे तुमच्या सोबत आहे, ही भावना त्यांच्या मनात रुजवणं सध्या जास्त गरजेचं आहे. आणि मी सगळ्यांना दादा मला एक सांगा, आता तुम्ही जो प्लाझ्मा आणि रक्ताचा जो पुरवठा करताय आणि जेवढ्याही ब्लड बँक तुम्हाला अटॅच झाल्यात, तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? म्हणजे कसं तुम्ही या प्रोसेस कशा केल्या आणि इतक्या फास्ट कशा केल्या? ओके, सर्वप्रथम जेव्हा प्लाझ्मा दाना संदर्भात माहिती घेण्याची म्हणजे आपण सगळ्यात पहिले काय केलं की प्लाझ्मा दानाची माहिती ही जेव्हा आपल्याला जोपर्यंत नाहीये संपूर्णतः, जोपर्यंत आपल्याला माहिती नसेल तोपर्यंत आपण इतर लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस करू शकत नाही. त्याच्यामुळे अनेक डॉक्टरांच्या माध्यमातून आपण पहिली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला की नक्की प्लाझ्मा दान काय असतं, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, किंवा जर ते केल्यानंतर काही त्या व्यक्तीच्या शरीरावर दुष्परिणाम होतात का, अशी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सुरुवात आमच्या मित्रांपासून केली की बाबा आपल्या मित्रांमध्ये ज्यांना कोणाला कोरोना झाला आहे त्यांना सुरुवातीला आम्ही प्लाझ्मा दान देण्यासाठी किंवा प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि त्यांनी जेव्हा ते प्लाझ्मा दान केलं किंवा त्यांच्या सोबत जेव्हा आम्ही पाहिलं की हे कशा प्रकारे ही प्रोसेस आहे किंवा याच्यातून त्यांच्या शरीरावर कोणतेही वाईट परिणाम होत नाही, त्याच्यातून उलट त्यांना चांगला फायदाच होतोय, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आम्ही एक एक करत म्हणजे मुंबईतील ब्लड बँका, त्याच्यानंतर पुण्यातील ब्लड बँका, अशा सगळ्यांच्या माध्यमातून आपण तिथे डोनर पाठवत गेलो किंवा प्लाझ्मा दाते पाठवत गेलो जे कोविडमधून बरे झालेले आहे. सुरुवातीला 1 असतील, 2 असतील किंवा 5 असतील, असे करता करता प्रत्येक ब्लड बँकांमध्ये आपण प्लाझ्मा दाते पाठवत गेलो आणि त्यांच्या शरीरातील जो प्लाझ्मा आहे तिथे तो आपण म्हणजे लोकांना मदत करण्यासाठी वापरत गेलो. आणि जे बरे होत जातील, म्हणजे जे व्यक्ती ज्यांना प्लाझ्मा दिलेला आहे किंवा ज्यांना मदत केलेली आहे आणि ते व्यक्ती जेव्हा बरे होतील तेव्हा त्यांनाही आपण जनजागृती करून त्यांच्या माध्यमातूनही प्लाझ्मा दान करत गेलो. असं करता करता आज संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ब्लड बँकांमध्ये आपण प्लाझ्मा दानासाठी लोकांना प्रोत्साहन देतो आणि ती लोक तिथे जाऊन स्वतःहून प्लाझ्मा दानही करतात. आज मला असंख्य कॉल येतात की दादा आम्हाला प्लाझ्मा दान करायचंय, कधी करायचं, किंवा कोणत्या ब्लड बँकेत जाऊन करू, किंवा आम्ही प्लाझ्मा दान करण्यासाठी काय करावं लागतं, अशी लोक स्वतःहूनही मेसेज करतात, कॉल करतात. आणि त्यामुळे खूपच छान वाटतं की बाबा चला अशी ही लोक आहेत की ज्यांना मदत मिळाल्यानंतर त्यांनी मनापासून स्वतःहून इतरांना मदत घेण्याची किंवा इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मी सगळ्यांना मी एकच सांगेल या लाईव्हच्या माध्यमातून, आज जे काही कार्य घडत आहे, जे सत्कार्य घडत आहे, याला सर्वस्वी जबाबदार किंवा याला सर्वस्वी ज्याचं श्रेय मी जर कोणाला देत असेल तर प्लाझ्मा दान करणाऱ्यांना, रक्तदान करणाऱ्यांना संपूर्ण श्रेय मी त्यांनाच देईल. कारण त्यांनी पुढाकार घेतला, आम्ही फक्त माध्यम आहोत. आम्ही लोकांना फक्त प्रोत्साहन देतो की तुम्ही पुढे या, तुम्ही प्लाझ्मा दान करा. आणि हे सगळं श्रेय संपूर्णतः त्या प्लाझ्मा दान करणाऱ्या प्लाझ्मा दात्यांना आणि रक्तदात्यांना जातं. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिलेली सर, आणि त्या माहितीच्या माध्यमातून 100% लोक रक्तदानही करतील, प्लाझ्मा दानही करतील, असं माझ्या मते तरी मला असं वाटतं की 100% यातनं लोकांना पूर्ण माहिती भेटलेली आहे. आणि आमच्या शिवशाही टीम मधनं सुषमाताई असतील, प्रीतीताई असतील, यांचं मार्गदर्शनही या गोष्टींना खूप होत असतंय. म्हणजे आज मेडिकली जर कोणते इश्यू असतील तर 100% सुषमाताई आणि प्रीतीताई म्हणजे खूप प्रयत्न करतात की जेणेकरून पुढच्याला बेड मिळणं, व्हेंटिलेटर मिळणं, ऑक्सिजन मिळणं, त्यानंतर प्लाझ्मा, रक्तदान, म्हणजे ह्या गोष्टींसाठी खूप पळतात. त्यानंतर आमचे दत्ता भाऊ असतील, माजिरे सर असतील, आमचे माजिरे सरही भोसरी या भागात, पिंपरी चिंचवड या भागात खूप चांगलं मोठं कार्य करतात आहेत. दत्ता भाऊ आज पुणे शहरामध्ये खूप चांगलं कार्य करतात आहेत. त्यांच्या पाठोपाठ मीही जसं जमेल तसं तुमच्या माध्यमातनं, सुषमाताई, प्रीतीताई, दत्ता भाऊ यांच्या सर्वांच्या माध्यमातनं, त्यानंतर वैभव सर असतील, वैभव सरही आमचे खूप चांगलं मार्गदर्शन आणि जेवढं काही त्यांच्या परीने
दौंड शहर असेल की दौंड शहराच्या परिसरातील जे काही गावं असतील तर त्या गावातील लोकांनाही त्यांचं पुरेपूर तिथं मदत होत आहे. तर माझं म्हणणं सर असं आहे की आता विषय असा आहे की जो ग्रामीण भाग आहे, जो तालुका प्लेस आहे, तर त्या तालुका प्लेस मध्ये जे काय आपले ब्लड बँक आहेत तर त्या ठिकाणी सर प्लाझ्मा अवेलेबल होत नाहीये, म्हणजे प्लाझ्मा तिथं तयार केला जात नाहीये. तर सरकारने अशी ही भूमिका घ्यायला पाहिजे की अशा ब्लड बँकला प्लाझ्मा तयार करण्यासाठी ज्या काही मशिनरी लागतात तर त्या प्रत्येक तालुका प्लेसला देणं गरजेचं आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत तर ती आज शहरामध्ये येऊन त्यांना प्लाझ्मा घेऊन तिथपर्यंत जावा लागतोय. आणि सर काही ग्रामीण भागातील जे काही रुग्णालय आहेत आणि शहरातील जे काही ब्लड बँक आहेत तर यांचा जो डिस्टन्स आहे तो खूप आहे सर. तर विषय कसा होतो की प्लाझ्मा हा ठराविक काळापर्यंत टिकतो, तर सर तो कितीपर्यंत म्हणजे किती त्याला कालावधीपर्यंत जर तुम्ही ब्लड बँक मधनं जर तो प्लाझ्मा घेतला तर तो पेशंट पर्यंत किती कालावधीपर्यंत घेऊन गेला पाहिजे, तो किती वेळ टिकतो? नाही, हा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आपला राहून गेला होता. बरं झालं तुम्ही या प्रश्नाची माहिती किंवा प्रश्न विचारला. तर अनेकांना हा गैरसमज आहे की एकदा प्लाझ्मा दान केल्यानंतर तो काही कालावधीपर्यंतच टिकतो. तर असं अजिबात नाहीये. एकदा प्लाझ्मा दान केल्यानंतर आपण तो प्लाझ्मा गोठवून किंवा ज्याला फ्रीज करणं आपण जे बोलतो, तर गोठवून तो जवळपास वर्षभरापर्यंत चालू शकतो. त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती एका वर्षाची असते. म्हणजे जर आज आपण प्लाझ्मा दान केला तर पुढील वर्षी 1 वर्षानंतर म्हणजे वर्षापर्यंत आपण तो कधीही वापरू शकतो. पण त्याच्यासाठी तो कोणत्याही रक्तपेढीमध्ये किंवा ब्लड बँकमध्ये तो -80°C म्हणजे तो गोठवला जातो. जसं 0 म्हणजे आपण जो पकडतो अंशी, तर त्याच्यावरती बर्फ तयार होतो आपल्या 0°C. तर -80°C पर्यंत तो गोठवला जातो आणि तो फ्रीजमध्ये डीप फ्रीजरमध्ये तो ठेवला जातो. तर तो वर्षभरापर्यंत करू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा एकदा ब्लड बँकेतून आपण जर प्लाझ्मा काढला आणि पेशंट पर्यंत पोहोचवायचं असेल, तर माझ्याकडे अशाही केसेस आहेत की आपण कराडमधील म्हणजे मुंबईतील ब्लड बँकांमधून आपण कराडमधील रुग्णांना जेव्हा बी निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह अशा प्लाझ्माची जेव्हा गरज होती, तर त्यावेळेला कुठेही महाराष्ट्रात जेव्हा भेटत नव्हते, ऋषी दादा तुमचा आवाज ब्रेक होतोय. हा, तर आपण 600 किलोमीटरच्या अंतरापर्यंत प्लाझ्मे दिलेले आहेत. तर असं कोणतंही नाहीये, फक्त ते प्लाझ्मा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेईपर्यंत ते त्याला आपण आईस बॅग बोलतो. आईस बॅग म्हणा किंवा जे आईस बॉक्स असतो, याच्यामध्ये थंड म्हणजे तो जास्तीत जास्त प्रमाणावर थंड राहून आपण तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके, तो किती तास तो ब्लड बँक मधनं काढल्यानंतर किती तास तो चालू शकतो आईस पॅड मध्ये किंवा आईस बॉक्स मध्ये, हा किती कालावधीपर्यंत राहू शकतो? म्हणजे माझ्या अनुभवातून जो आलेला अनुभव आहे, तर कराड ते मुंबई हे अंतर जवळपास 500 ते 600 किलोमीटर आहे. आणि तिथे पोहोचेपर्यंत म्हणजे 500 ते 600 किलोमीटर मध्ये पोहोचेपर्यंत 6 ते 7 तास कमीत कमी लागतात. तर एवढ्या अंतरापर्यंत नेऊन तो प्लाझ्मा त्या व्यक्तीला देऊन तो व्यक्ती बरा झालेल्याची आतापर्यंत आपल्याकडे नोंद आहे किंवा आपण ते सांगू शकतो की 6 ते 7 तासापर्यंत त्यांनी तो प्लाझ्मा तिथे व्यवस्थित नेला आणि सुखरूपपणे त्या पेशंटला देण्यात आलेला आहे. ओके, कारण हा लोकांच्या मनातही हा संभ्रम होता की प्लाझ्मा काढल्यानंतर तो फक्त तास ते 2 तास किंवा 3 तास पर्यंत तो चालू शकतो. तर या माध्यमातून आपण हेही सांगितलं की हा बोला. असं अजिबात नाहीये. आपल्याला जर तो जास्तीत जास्त जितका म्हणजे आपण बोलतो ना थंड ठेवू शकतो किंवा आईस बॅग मध्ये ठेवू शकतो, बॉक्समध्ये आईस बॉक्समध्ये जर आपण ठेवू शकतो, तर आपण जास्तीत जास्त वेळेपर्यंत आपण तो ट्रॅव्हलिंग किंवा प्रवास करून आपण तिथपर्यंत पोहोचवू शकतो. ओके, नक्कीच ऋषी दादा, तुमच्या माध्यमातून शिवशाही आणि पूर्ण महाराष्ट्राला खूप अशी सुंदर माहिती भेटलेली आहे. तर त्याबद्दल शिवशाही तर्फे तुम्हाला मानाचा सलाम. आणि तुमच्या बरोबर जे कार्य करतात तुमचे जे मित्र आहेत, जे मुंबईमध्ये आज अफाट प्रयत्न करतात, आम्ही त्यांचे पेपरलाही फोटो पाहिले, त्यानंतर न्यूज चॅनेललाही त्यांची आम्ही मुलाखत पाहिली. तर तुम्ही दोघं ज्या प्रयत्नाने पूर्ण महाराष्ट्रासाठी जेवढं झटताय, जेवढं पळताय, त्याचं 100% तुम्हाला त्या योगदानाला, तुमच्या कार्याला तुमच्या मानाचा सलाम राहील आमचा. आणि नक्कीच या माध्यमातून सर्वांनी प्लाझ्मा दान
रक्तदान हे 100% करावं, जेणेकरून आपल्याकडून दुसरा कोणा 2 व्यक्तींचा जीव 100% वाचल. धन्यवाद. या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो. मी एवढंच सांगेल या कार्यक्रमाची सांगता करेल म्हणजे करताना की शिवशाहीच्या माध्यमातून ज्याचं आपलं नावच शिवाजी महाराजांच्या नावावरून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून आहे, तर मी एकच सांगेल की जे शिवरायांचे खरे मावळे होते त्यावेळेस ते रक्त सांडून युद्धात रक्त सांडून आपलं स्वराज्य टिकवत होते. तर आज मात्र तशीच वेळ आहे, पण आपल्याला इथे रक्त सांडायची गरज नाहीये, तर इथे रक्तदान करण्याची किंवा प्लाझ्मा दान करण्याची गरज आहे. तर जर तुम्ही मनापासून शिवाजी महाराजांना मानत असाल, छत्रपती संभाजी महाराजांना मानत असाल, तर त्यांच्या विचारानुसार आज अनेकांना मदत करण्यासाठी महाराजांच्या विचारांनीच म्हणजे आज सगळ्यात महत्वाचं मी एकच गोष्ट सांगेल की जर आपल्याला कोणतंही संकट आलं किंवा कोणताही आपल्याला अडचणी आल्या, समस्या आल्या, तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना किंवा त्यांच्यावर आलेल्या संकटांना त्यांची आपण त्या गोष्टी आठवून आपण प्रेरणा घेऊन आज अनेकांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आणि खरे मावळे तेच आहे जे आज रक्तदान करून इतरांचा जीव वाचवतात, प्लाझ्मा दान करून जीव वाचवतात. तर शिवशाहीच्या माध्यमातून मी त्या सर्व मावळ्यांना बोलेल, त्या सर्व तरुणांना मी आव्हान करेल की नक्कीच तुम्ही पुढाकार घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आदर्श घ्या आणि नक्कीच आपण जितकी शक्य होईल तितकी अनेकांना मदत करत राहा. ही काळ म्हणजे ही वेळ वाईट आहे, पण संपूर्ण आयुष्य वाईट नाहीये. तर थोड्या कालावधीपुरतं आपल्याला सगळ्यांना एकमेकांची मदत करायची आहे आणि आपण ती मदत करून आपल्या महाराष्ट्राला, आपल्या स्वराज्याला किंवा आपल्या भारताला जास्तीत जास्त प्रमाणात कशा प्रकारे या आजारापासून वाचवू याचा सर्वांनी प्रयत्न करा. आणि एवढंच मी सगळ्यांना आव्हान करेल की प्लाझ्मा दान करा, रक्तदान करा. दादा, एक लास्टचा प्रश्न आपल्यापाशी आलेला आहे. प्लाझ्मा डोनेशन साठी बेसिक क्रायटेरिया काय एज म्हणजे वेटेज एज काय असेल, म्हणजे ETC या बाबतीत म्हणजे काय असू शकतं? जसा आपला रक्ताचा क्रायटेरिया असतो सेम क्रायटेरिया आपल्याला प्लाझ्माचा सुद्धा आहे. वय वर्ष 18 पासून वय वर्ष 60 वयापर्यंत, म्हणजे अनेक ठिकाणी 65 वय असंही नोंद केलेली आहे, पण माझ्या मते तरी जास्तीत जास्त 18 वर्षापासून 55 वर्षापर्यंतचे जे सदृढ तरुण आहेत किंवा जे कोणी काय बोलतात सदृढ व्यक्ती आहेत ते प्लाझ्मा दान आणि रक्तदान करू शकतात. त्यांचं वय 18 ते 55 पर्यंत असेल तर अतिउत्तम. सोबतच त्यांचं वजन जे आहे, जे प्रश्न विचारला गेला क्रायटेरिया, वजन जे आहे ते 50 पेक्षा जास्त आणि 50 ते 55 पेक्षा जास्त असावं. 55 हे आपण एकदम उत्तम समजू शकतो. 55 किलो वजन हे अतिशय योग्य असू शकतं. ओके, चालेल दादा. खूप छान अशी माहिती आपल्याकडून मिळालेली आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद मनापासून. येस सर, थँक्यू.